विठ्ठल यांची गोलंदाजी चांगली आहे. इथे देखील सॉलिड इन डिफेन्स, सॉलिड इन डिफेन्स. विठ्ठल यांना ठाऊक आहे की काय गोलंदाजी करायची आहे. चेतन यांना ठाऊक आहे कोणाला सन्मान द्यायचा आहे, कारण येणारे बाकीचे गोलंदाज आहेत ते आपल्याला धावा मिळवून देतील. पुढचा बॉल चेतन यांच्यासाठी. इथे देखील ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप मध्ये. वा, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक धाव मिळते, दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील मिळते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. 23 धावा. पुढचा बॉल. गती परिवर्तन, हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. गॅप मध्ये चेंडू ढकललाय. धावा इथे. वा, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. 2-2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. धावसंख्या होते ती 25. एक बॅटर बाद 25 धावा. एक बॅटर बाद 25. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केली परंतु पंचांनी कळवलंय इथे डेड बॉल आहे, सॉरी डॉट बॉल आहे. तुमच्या गडबडीत मला इथे काही सुचलं नाही. अर्ध लक्ष तर तुमच्याकडेच आहे. तुमची कमेंट काय चालू आहे. 25 धावा, एक बॅटर बाद. चांगली गोलंदाजी इथे अजूनही विठ्ठल यांची पाहायला मिळते. चेतन यांना रोखून ठेवलंय. इथे मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्येच क्षेत्ररक्षक आणि त्याला इथे बेट करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी षटक संपलंय. 3 षटक संपले. 3 षटकानंतर 29 धावा झाल्यात. व्हाईट बॉल. बॉलिंग साठी कोण आहे? प्रशांत. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 30. आकाश स्ट्राईकला आहेत. प्रशांत गोलंदाजी मार्क वरती आहेत. इथे देखील हलक्या हाताने इथे धावाची संधी. ओ, इथे संधी गमावली. या अशा डायरेक्ट हिट साठी आहे ना लहानपणापासून मैदानी खेळ खेळणं फार गरजेचं आहे. प्रामुख्याने फार गरजेचं आहे. त्या खेळाचं नाव सगळ्यांनाच ठाऊक आहे. मार्बल्स. मार्बल्स खेळणं फार गरजेचं आहे अशा गोष्टींसाठी, नेम बरोबर हेरण्यासाठी. इथे अप्परकटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षण लावलं एका बाजूला, बॉल हाताळला दुसऱ्या बाजूला आणि त्याचा परिणाम इथे चौकार. आखूड टप्प्याचे बॉल नेहमीच घातक ठरतात. शॉर्ट पिच बॉल इथे धावा देऊनच जाणार आहेत आणि चेतन यांना ती कला अवगत आहे. शॉर्ट पिच बॉल वरती ते बरोबर प्रहार करतात. धावसंख्या